नमस्कार मित्रांनो. ही बरीचशी पुस्तकं आता वाचण्यात येतात. तेव्हा कळतं की आमची पिढी किती छान होती. 90ची पिढी जी मनसोक्त जगायची. त्या जुन्या आठवणी आल्या की बरंच वाटतं. आमची पिढी कशी होती की शाळेत जाण्याच्या वेळेस की पेनमध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या दुकानासमोर आम्ही रांग लावायचो. दुकानदारही शाईचे थेंब मोजून मोजून पेनात टाकायचा. आधीच होल्डर उघडं राहायचं आणि सगळे कपडे शाईचे भरायचे. हातावर सांडलेली शाई कुणी केसांना पुसून घ्यायचं. कधी शर्ट खराब तर कधी पॅन्ट. या रांगेत आमच्या पिढीने सहनशीलता शिकली. तो शाई मिळाल्याचा आनंद खूप अविस्मरणीय आणि आनंद देणारा होता. शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती आम्हाला. कान धर, कोंबडा हो, बेंचवर उभा राहा, अंगठे धर, वर्गाबाहेर उभा राहो, अशा सगळ्या शिक्षा आम्ही निमूटपणे सहन केल्या आणि शिक्षकही आम्हाला सपासप छड्या मारत येतोय आणि आम्हीही त्या आनंदाने खात होतो. यातूनही आमची सहनशीलता वाढली. पण त्या शिक्षणाची गोडी वेगळीच होती. जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तर वापरलेली आमची पिढी. दप्तर म्हणजे तरी काय, तर एखाद्या कापडाची पिशवी, फार तर काय त्याला आतून कंपास ठेवण्यासाठी केलेला कप्पा. असं दप्तर आता पुन्हा कुणाला पाहायलाही मिळणार नाही. शाळेतून आल्यावर ते दप्तर घरात आल्यावर भिरकवायची ती वेगळीच मजा होती. आई मी खेळायला चाललो असं ओरडायला पण मजा यायची. वॉटर बॅग नावाचा प्रकार आम्हाला माहीतच नव्हता. तो अस्तित्वातच नव्हता मुळात. सरळ जाऊन शाळेच्या अवधावर जायचं आणि तिथल्या नळाला तोंड लावायचं. पाणी स्वच्छ आहे का शुद्ध आहे हे काही घेणं देणं नव्हतं. मात्र तहान पूर्ण भागायची आणि मग शर्ट किंवा शर्टाची बाही याच्याने आम्ही तोंड पुसून घ्यायचो. शाळेत पायीच जाणारी आमची पिढी होती. सायकल म्हणजे एक वेगळा आनंद नावाचा प्रकार होता. सायकल असली काय नसली काय सारखंच होतं, परंतु सायकल जरी असली तरी तिची चैन 17 वेळा उतरत होती. ती चैन बसवताना होणारे हात काळे आणि तोंडही काळं व्हायचं. बरं, ती चैन बसल्यानंतर हात पुसायचं कुठं, तर मातीवर. तो एक वेगळाच आनंद होता. जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचा व्यवहार जोरात चालायचा. कुणाची सायकल विक्रीला आहे का याचा शोधही घेतला जायचा. बरं, ते माहिती पडलं ते कुणाची सायकल विक्रीला आहे तर त्याच्याकडे 10 वेळा चकरा मारल्या जायचा. एखादा मध्यस्थी व्यक्ती टाकून घासाघीस करून किंमत ठरवली जायची. अधूनमधून पॅन्डल, मग हळूहळू पूर्ण सायकल आणि नंतर डबल सीट शिकली जायची. अशी ती आमची पिढी. 10वीपर्यंत तर सगळ्याच वर्गांना पुढच्या वर्गातील हुशार मुलगा कोण आहे हे तर माहितीच असायचं. चांगल्या स्थितीची पुस्तके कुणाकडे मिळतील याचा शोध 2-3 महिन्या अगोदरच घेतला जायचा. ज्याच्याकडे पुस्तकं असतील त्याच्याकडे 10 चकरा मारल्या जायचा आणि वशिलाही लावला जायचा. शक्यतो पुस्तकं निम्म्या किमतीत आम्ही घ्यायचो. पुस्तकं जरी जुनी असली तरी तिला नवीन कव्हर लावली जायची आणि तो आनंद आम्हाला वर्षभर टिकायचा. बरं, एखाद्या वर्षामध्ये जर नवीन वही पाहिजे असेल तर त्यासाठी आईकडे हट्ट धरला जायचा, वशिला लावला जायचा, 10 वेळेस मागणी केली जायची. यातून आम्ही नकार तर मिळायचाच, यातून आम्ही नकार पचवायलाही शिकलो आणि आमची सहनशीलताही हळूहळू वाढू लागली. वर्षभरात कपड्यांचे आम्हाला 2च जोड मिळत राहायचे. एक तर शाळेचा गणवेश ठरलेला असायचा आणि दुसरा म्हणजे दिवाळी सणाला एखादी नवीन ड्रेस. त्यासाठी आम्हाला दिवाळीची वाट पाहावी लागायची. विशेष म्हणजे याचं कोणालाही काही वाईट वाटायचं नाही. दिवाळीचे कपडे मात्र आम्ही जपून वापरायचो. मागितलं ते सहज मिळालं असं कधीच झालं नाही. यातून नकार स्वीकारण्याची सवय आम्हाला लागली. बरं, त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च परिस्थितीतील घरातील पोरांना अशीच वागणूक मिळत होती. तेव्हा गरीब श्रीमंत असा भेद कधीच पाहायला मिळत नव्हता. पोरांचे सगळे मित्र घरच्या लोकांना चांगल्या प्रकारे माहीत असायचे. पोरगा काय करतो, कुठं जातो याची इत्थंभूत माहिती घरच्या लोकांना असायची. पोरगं कुठं दिसलं की अगोदर त्याला ठोकून काढायचं.
सगळे उगाच कुठलेही लाड केळे जायचे नाही. तेव्हा कामापुरतं कौतुक करायचं. त्यामुळे पोरं जमिनीवर आणि एक आज्ञाधारी असायचे. मोठ्यांचा तर फार फार मोठा धाक होता, दडपण होतं, मान सन्मान होता. पोरगं इकडचं तिकडे दिसलं की 10 जण विचारायचे, काय रे, कुणाचा तू, अमक्याचा, इकडे काय करतोस? उलट उत्तर देण्याची कोणाची हिंमत व्हायची नाही. भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशी झोपावं लागायचं. घरातील एखादी आजी असायची, मावशी असायची, काका असायचे. ते गुपचूप रात्री प्रेमाने ताट वाढून आणायचे. एवढं तरी जेवून घे. पोरगं मुसूमुसू रडत असायचं आणि एका हाताने डोळे पुसत 4 घास खायचं आणि तेथंच त्यांच्या कुशीत झोपी जायचं. दुसऱ्या दिवशी काल काय झालं याचं त्याला कधीच आठवण आली नाही. पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचा. आपण म्हणून असं होईल असं नाही. पोरांच्या लक्ष द्यायचं, त्याच्या नकार पचवण्याची क्षमताही आपोआप निर्माण व्हायची. हे केलं तर हे देतील अशी कुठलीही प्रलोभने नव्हती. ताटात जे वाढलं ते गुपचूप खावं लागायचं. कोणतेही नखरे चालत नव्हते, नाहीतर उपाशी झोपावं लागत होतं. हे सगळ्या पोरांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. जगणं लुटू नव्हतं, खरं होतं. जगणं हे आभासी जग नव्हतं. जीवाभावाचे मित्र होते. वास्तव अपेक्षा तर कुणाच्याच नव्हत्या. कोणती स्वप्न पाहायची याचं भान नव्हतं. पालकांनाही पोराचा वकूफ माहीत असायचा. त्यामुळे पालकांच्याही अवास्तव अपेक्षा नसायच्या. पण मात्र मित्रांनो, काळ बदलला आणि सगळंच बदलत गेलं. पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाहीचे डाग अजूनही जसेच्या तसेच आहेत. जे काही पुसता म्हणता पुसले जात नाहीत. या निळ्या शाहीने सहनशीलता दिली, उज्ज्वल भवितव्य दिलं आणि लढण्याचं बळ दिलं. आत्महत्या हा विचार आमच्या पिढीला माहीतच नव्हता आणि तो कोणीही शिकून घेतला नाही. कारण आम्ही अपमान गिळायला वर्गातच शिकलो होतो. शाळेतला अपमान हा समाजात आणि मानसिक तोल सांभाळायला शिकवून गेला. म्हणूनच आमची पिढी म्हणायची, 90ची पिढी, की कोरा कागद निळी शाही, आम्ही कुणाला भीत नाही, सांगा साहेब दगड का माती. अशा आमच्या जुन्या आठवणी होत्या. तर आपणही 90च्या पिढीतील विद्यार्थी असाल तर तुम्हालाही या गोष्टी मान्य असतील आणि ते तुम्हालाही आठवत असतील. तर तुम्हाला जर आठवत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची कुठल्या शाळेत होती आणि तुमच्या गमती सांगायला विसरू नका. आज आठवलं पुस्तकांच्या माध्यमातून, म्हणून तुमच्याशीही संवाद साधता आला. धन्यवाद.